नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। सत्ता पर काबिज महाविकास आघाड़ी की सहयोगी बीजेपी ने विपक्ष की एमवी संगठन की सहयोगी पार्टी शिवसेना यूबीटी के अध्यक्ष उद्धव ठाकरे और नेता संजय राउत पे निशाना साधा और कई गंभीर आरोप लगाए। वहीं प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान विपक्ष की कार्यप्रणाली और आरोपों को लेकर पूछे गए कई सवालों के जवाब भी दिए। आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतने आदरणीय नितीन गडकरीजींच्या संदर्भात मुक्तफळ उधळलेले आहे। आदरणीय नितीन गडकरीजींचं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळं स्थान आहेच, पण भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणामध्ये एक वेगळ्या मानाचं स्थान आहे। पक्षाची निष्ठा काय असते हे आदरणीय नितीन गडकरीजींनी वारंवार दाखवून दिलेलं आहे। माझ्या पक्षाचा प्रधानमंत्री असणं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, हेच माझ्यासाठी परम आहे। म्हणून राष्ट्र प्रथम हे जे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याचं ब्रीद वाक्य आहे, तेच आदरणीय नितीन गडकरीजी आपल्या कृतीतून वारंवार दाखवत आलेले आहेत। पण ज्याच्या रक्तातच गद्दारी आहे, दलाली आहे, त्या संजय राजाराम राऊतला नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्ता हा कधीच कळणार नाही। नितीन गडकरीजी मध्ये आणि तुझ्यासारख्या सापाची तुलना पण करू शकत नाही। तू 2019 ला स्वतःच मुख्यमंत्री बनण्यासाठी जे काही प्रयत्न करत होतास आणि उद्धव ठाकरेपेक्षा मीच कसा वरचढ आहे, मलाच मुख्यमंत्री बनवा यासाठी तेव्हाच्या शिवसेनेच्या असंख्य आमदारांच्या तू फोन केलेलास, सामनाच्या कार्यालयातून फोन केलेलास, त्यांना बोलून घेतलेलंस आणि जेव्हा आमदारातून प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा तू नाक रगडत उद्धव ठाकरेंच्या मागे मागे फिरायला लागलास। ही जी काय रक्तात असलेली गद्दारी ही आमच्या नितीन गडकरीजींच्या रक्तात नाहीये, विचारात नाहीये। त्यांच्यासाठी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणं, भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचा पंतप्रधान होणं हे सर्वात प्रथम आहे, सर्वात महत्वाचं आहे आणि त्याबरोबर ते कुठल्याही पद्धतीचा तडजोड करणार नाही। म्हणून तू नितीन गडकरीजींसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं नाव हे तुझ्या मुखातून पण घेऊ नकोस, एवढं मी संजय राजाराम राऊतला सांगितलं। बोला। ज्या ठाण्याने शिवसेनेला सत्ता मिळवून दिली, आनंद दिघेने जिथे लोकांना न्याय दिला तिथे लेडीज बार मध्ये जसे पैसे उधळतात तसे पैसे उधळले गेले असं त्या बाबतीमध्ये शिवसेना आणि शिंदे साहेबांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, भूमिका व्यक्त केलेली आहे। पण आरोप करणारा संजय राजाराम राऊत ह्याला जरा मी विचारेन की मुंबईचा जो काही जुना महापौर बंगला आहे तिथे तुझ्या मालकाच्या कार्ट्या मुलांनी जे काही नाईट क्लब करून ठेवलेलं होतं, तिथे बॉलिवूडच्या कलाकार, महिला कलाकार जे बोलून पार्ट्या करायच्या, मग मुंबईचा महापौर बंगला हा जो एक पवित्र बंगला होता,
मग तिथे तुझ्या मालकाचा मुलगा पैसे जेव्हा उधळायचा, नंगा नाच जेव्हा करायचा, ते तुला चालायचं का? आनंद आश्रमामध्ये अशा कुठल्याही गोष्टी होऊ नये या मताचे आम्ही सगळेजणच आहोत. आनंद दिघे साहेबांबरोबर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या फक्त ठाण्यात नाही असंख्य लोक आहेत. पण जिवंत असताना आनंद दिघे साहेबांच्या बद्दल संजय राजाराम राऊतचे काय विचार होते हे धर्मवीर एक चित्रपटामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणून संजय राजाराम राऊतनी तरी आनंद दिघे साहेबांचं नाव स्वतःच्या थोबडातून घेऊ नये एवढंच मी म्हणेन. सर, छगन भुजबळ यांचं भाषण सुरू असताना हनुमान चालीसा सुरू झाली, तर छगन भुजबळांनी हनुमान चालीसाचा आवाज जो होता तो कमी करायला सांगितला पोलिसांनी. मी हाच तो विषय बोलतोय. आमचा मुद्दा हिंदुत्वाचा हाच आहे. आम्ही एवढंच पहिल्या दिवसापासून बोलतोय, जो न्याय तुम्ही अन्य धर्माला लावताय, जो न्याय तुम्ही आझानला लावताय, तोच न्याय तुम्ही हनुमान चालीसाला लावला असता तर आम्हाला आमच्यावर एवढी टीका करण्याची वेळच आली नसती माझ्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचं. आम्ही अगर ह्याच छगन भुजबळ साहेबांनी अगर या 5 वेळा जो भोंगा वाजतो मस्जिदीतून तो पण वेळेत बंद करण्यासाठी अगर आवाज उचलला असता आणि मग त्याबरोबर हनुमान चालीसाबद्दल बोलले असते तर त्यांचा मुद्दा सगळ्यांना पटला असता. पण हिंदूंना एक न्याय आणि मुस्लिम धर्मियांना एक न्याय, ह्यावरच आमचा बोट आहे, ह्यावरच आमचा आक्षेप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक धर्माला आणि व्यक्तीला एकच न्याय मिळाला असं पाहिजे. मग हिंदूंना वेगळा न्याय आणि मुसलमान धर्मियाला वेगळा न्याय का? हा जो मी वारंवार प्रश्न विचारतोय हेच परत एकदा नाशिकमध्ये दिसून आलेला आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आमचे छगन भुजबळ साहेब आज 5 वेळा मस्जिदीवरून वाजणाऱ्या भोंग्यावर पण आक्षेप घेतील तेव्हा मग त्यांचा मुद्दा आम्हाला पटेल. यावरून संजय राऊत असं म्हणतात की अमरावतीतल्या ज्या हनुमान चालीसा ज्या बाई आहेत त्या नाशिकला पोहोचल्या पाहिजेत आणि भुजबळ फॉर्मवर जाऊन त्यांनी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे अशी हिंमत त्यांच्यात आहे का? कारण भुजबळ त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे. म्हणजे ह्यांनी स्वतः हिंदू धर्म सोडलेला आहे हे आता ह्याच्यावर सिद्ध झालेलं आहे. कारण का दुसऱ्यांनी जाऊन हनुमान चालीसा वाजवावी आणि ह्यांनी जाऊन अजानच्या समोर नतमस्तक व्हावं किंवा स्वतः जाऊन प्रार्थना हेच आता सिद्ध झालेलं आहे ना. म्हणजे ज्या आमच्या नवनीत राणा ताई ज्या करायच्या त्या निश्चित पद्धतीने करतील हिंदुत्वासाठी. पण तू आणि तुझा मालक तुझा आज पण रक्त भगवा आहे का ते हिरवं झालेलं आहे हे कधीतरी आता रक्त तपासणी करायला पाहिजे अशी वेळ आलेली आहे वाटतं. संजय राऊत असंही म्हणतात की सुधाकर बडगुजर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न करा. आता ह्याच्याबद्दलची जास्त माहिती संजय राजाराम राऊतला आहे. म्हणून सुधाकर बडगुजरनी सावध राहावं. कारण कदाचित सुधाकर बडगुजरांचा काटा संजय राजाराम राऊत तर काढत नाहीये ना असं आता काही माहिती माझ्या कानावर आलेली आहे. सर, बेळगाव कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा फोटो काढला, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारा शरद पवारांचा बॅनर काढला. हे प्रकरण मला माहित नाही नेमकं काय आहे तो विषय. कारण का ज्ञानेश्वर महाराजांना समर्थन देणारे शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर बसलेले आम्हाला दिसलेले आहेत आणि तेच शरद पवार साहेब आम्हाला लालबागच्या चरणी पण नतमस्तक होत असताना दिसलेले आहेत. तर कदाचित देवी देवतांचा अपमान सहन होत नसल्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला असेल. कर्नाटकातून एक नवीन वाद सुरू होतोय. बेंगळुरू शहरात हिंदुत्ववादी संघटना गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडची गणपतीची मूर्ती जप्त केली. जिथे जिथे राज्यात देशात काँग्रेसचं सरकार आहे तिथे तिथे हिंदूंचं जगणं मुश्किल झालेलं आहे. मग तुम्हाला जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे मग तेलंगणा असो मग कर्नाटका असो जिथे जिथे काँग्रेसचा विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार आहे तिथे हिंदूंना जिवंत ठेवू नये असा कदाचित फतवा काढत असताना काढला आहे का असा संशय आम्हाला यायला लागलेला आहे.
म्हणजे थेट गणेशांची मूर्तीच काल आम्ही पोलिसांच्या त्या कैदींच्या व्हॅनमध्ये पाहिलेली आहे. पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे फडकताना काँग्रेसच्या राज्यात पाहिलेले आहेत. पाकिस्तान चे झेंडे सगळीकडे लावत असताना आम्ही पाहिलेले आहेत. मंदिरांच्या समोर धिंगाणा घालत असताना पाहिलेले आहेत. लव जिहादचे कायदे रद्द होत असताना आम्ही पाहिलेले आहेत. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पण कर्नाटकमध्ये होत असणाऱ्या या घटनेला फार बारकाईने हिंदू समाजाने बघावं. कारण का काल कर्नाटकमध्ये झालेली घटना, उद्या काँग्रेसच्या विचाराचं चुकून सरकार आलं तर उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण होऊ शकतं. आम्ही जे वारंवार सगळीकडे जाऊन बोलतोय की हिंदू सण आणि हिंदूचे विविध जे काही संस्कृती आहे ती काँग्रेसचं सरकार आल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी बंद होतील. त्यांना बंदी घातली जाईल. हिंदूंना घरात पण पूजा करण्याची परवानगी मिळेल का काँग्रेसच्या सरकारमध्ये? आता हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. अंतर्वालीतील दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपेंचा हात असल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळांनी केला आहे. निघून गेलेल्या जरांगेंना रोहित पवार आणि टोपेंनी उपोषणस्थळी पुन्हा बसवलं होतं असंही भुजबळ म्हणाले. तर शरद पवारांना उपोषणस्थळी आणण्यातही रोहित पवार आणि टोपेंचा हात असून पवार ठाकरे उपोषणस्थळी आल्याने फक्त जरांगेंची बाजू समोर आल्याचं भुजबळ म्हणताय. मला हात नाही, पुरे शरीर वाटतंय. भुजबळ साहेबांना फक्त त्यांचा हात वाटतोय. मला असं वाटतं पुरा रोहित पवार आणि पुरा राजेश टोपे त्याच्या मागे होते. अशंख्य 100 तरी पुरावे आहेत. कुठल्या पद्धतीने जेव्हा यांचे सीडीआर रिपोर्ट तपासले जातील, काही पत्रकार मित्रांच्या पण फोनवर कोणाकडून फोन जात होते, म्हणजे आंदोलन झाल्या 20 मिनिटांमध्ये ती स्टोरी कशी ब्रेकिंग न्यूज झाली, ह्याच्या पण काही गोष्टीची जर थोडं संशोधन केलं तर आपल्याला कळेल की मागचा मास्टरमाइंड नेमकं कोण, हे आपल्याला नाव समोर येईल. कोणत्याही मराठा सीएमनी आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही असं चंद्रकांत पाटलांनी एक विधान केलंय. यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण कुणीच आरक्षण दिलं नाही. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तरी ते देऊ शकले नाही. फडणवीस 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहिल्याने पवारांच्या मनात राग आहे असं पाटील म्हणतात. नक्कीच आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी 5 वर्ष मुख्यमंत्रीच्या काळात जे पवार साहेब आपल्या 4 टर्म ते 4 वेळा मुख्यमंत्री असताना पण जे करू शकले नाही ते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी एका 5 वर्षामध्ये करून दाखवलंय. मग त्याच्यामध्ये त्यांनी टिकणारं मराठा आरक्षण पण देऊन दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यामुळे तर रोज फडणवीस साहेबांचा राजीनामा मागितला जातो. मवियाच्या गळ्यात फेक नरेटिव्ह टाका असं जेपी नड्डांनी भाजपच्या बैठकीत आधीच दिल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीवेळी फेक नरेटिव्ह सेट केला. आता असे नरेटिव्ह काँग्रेस आणि मवियात टाकण्याची वेळ आली आहे असं जेपी नड्डांनी. हो, कारण नड्डा साहेबांनी जे मांडलेली आहे ती वस्तुस्थिती आहे. कारण का आरक्षण घालवण्याची भूमिका आज काँग्रेस पक्षाची आहे, जी आमच्या बदनामी लोकसभेच्या काळात केली गेली. आता काँग्रेसचे प्रमुख नेतेच अगर आरक्षण घालवण्याची भूमिका घेत असतील तर मला असं वाटतं की त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता म्हणून आम्ही जनतेमध्ये जाऊन त्यांचा बुरखा पाडण्याचं काम आम्ही करणार आहोत. सर, एका बाजूला मुख्यमंत्र्यांसह आपण देखील रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं, पाठीशी असल्याचं दाखवलं होतं. मात्र दुसरीकडे सत्तेत असणारे नेते रामदास कदम यांनी मात्र याचा निषेध केलेला. रामदास मुख्यमंत्रीच्या पेक्षा मोठे शिवसेनेमध्ये कोण झाले आहेत का, हा प्रश्न मला विचारायचा. आमच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे त्यांची भूमिका महत्वाची. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब रामगिरी महाराजांचा समर्थन करतात तेव्हा मग बाकी सगळ्यांची भूमिकाला महत्व देण्याचं काम नाही. आणि जे कोण काय बाकी बोलत असतील त्यांना आवर घालण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब नक्की करतील. उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनात ते सहभागी देतील. जो स्वतः मुख्यमंत्री असताना काही केलेलं नाही, ना जुन्या पेन्शनचा विषय सोडवला, असलेलं मराठा आरक्षण घालवलं, शेतकऱ्यांना एक दमडीही मदत केली नाही. यांच्या काळात बेरोजगारी सर्वात जास्त वाढली आणि आता नालायकासारखं तोंड घेऊन जुन्या पेन्शनच्या मागणीच्या स्टेजवर जाऊन खोटं बोलण्याचं काम करणार.
स्वतः मुख्यमंत्री असताना तुम्ही नेमकं काय दिवे लावले हे कधीतरी बोलण्याची हिंमत दाखवा. तुम्ही तुमच्याकडे 2.5 वर्ष राज्याचे सर्व अधिकार होते. अर्थमंत्री तुमच्या बाजूला बसायचे. मग स्वतःच्या कुटुंबियासाठी घेतलेले निर्णय ते स्वतःच्या कुटुंबियासाठी पैसे कमवण्यासाठी जे काही निर्णय घेण्यापेक्षा जुन्या पेन्शनच्या निर्णयाकडे त्या 2.5 वर्षामध्ये घेतला असता तर आज असं तोंड उघडून विरोध करण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून जुन्या पेन्शनचा विषय हा आमचेच महायुतीचं सरकार सोडवणार हे आम्ही तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. कर्नाटक में एक नया विवाद देखने मिल रहा है. कल हिंदुत्ववादी संगठनों का एक आंदोलन चल रहा था जो गणपति की मूर्ति लेकर वो आंदोलन छेड़ रहे थे, लेकिन पुलिस ने गणपति की मूर्ति जो है वही हिरासत में ली. जहां जहां कांग्रेस की देश में सरकार है वहां वहां आपको हिंदुओं को खत्म करने का कार्यक्रम और सुपारी ये कांग्रेस पक्ष ने ली है. जो मुस्लिम लीग की भाषा है, जो पीएफआई की भाषा है, जो अलकायदा की भाषा है, जो पाकिस्तान की भाषा है, जो बांग्लादेश की भाषा है, वही आपको कांग्रेस पार्टी की और राहुल गांधी की भाषा आपको वैसी की वैसी मिलेगी. जो हालत बांग्लादेश में आज हिंदुओं का हो रहा है वही हालत जहां जहां देश में कांग्रेस की सरकार है वहां वहां आपको हिंदुओं की होते हुए आपको दिखेगी. इसलिए जब तक ये देश में कांग्रेस है तब तक हमारे देश में हिंदुओं का इसी तरीके से हमले होते हुए आपको दिखेंगे. कल जिस तरीके से कर्नाटक में आज हिंदुओं को अपने खुद के त्योहार भी मनाने के लिए उनको 10 बार सोचना पड़ता है, इसलिए महाराष्ट्र के हिंदू समाज ने भी बार बार सोचना चाहिए कि हम ये सब जाति पाति का राजनीति बाजू में रख के आज अगर कर्नाटक जैसे राज्य में वहां हिंदुओं की इस तरीके से उनकी हालत की जा रही है तो कल हमारे महाराष्ट्र की भी बारी आ सकती है. इसलिए जब तक हमारी महायुति की सरकार है तब तक महाराष्ट्र का हिंदू सुरक्षित है, ये हमारे हिंदू समाज ने पहचान लेना चाहिए. गणेश जी का मूर्ति भी पुलिस लोग लेके गए और उसको वो लोगों को वहाँ पे पुलिस ने बंद कर दिया है सर. म्हणजे जिस गणेश मूर्ति को, जिस गणेश भगवान को हर एक हिंदू समाज के ऊपर, हर हिंदू समाज का उनके ऊपर बहुत बड़ी श्रद्धा है, वही हमारे गणेश मूर्ति को अगर पुलिस वैन में बिठा के, आरोपी के वैन में बिठा के, कैदियों के वैन में बिठा के अगर लेके जाने का जो चित्र जो हमको सबको देखना पड़ रहा है, इसके लिए कांग्रेस पार्टी ने हिंदू समाज की माफी मांगनी चाहिए, ऐसे मैं मांग करता हूँ. वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट.